लाडकी बहीण योजना एप्रिल मंथ 10th इन्स्टॉलमेंट। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या खात्यात म्हणजे महिलांच्या खात्यात थेट दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात। आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे। यंदा 6 एप्रिल रोजी श्री रामनवमी आहे, त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। लाडकी बहीण आणि वीज माफी योजना आम्ही बंद केली नाही, पुढची 5 वर्ष लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, असे अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे म्हणालेले आहेत। माझी थोडी तारांबळ होते, पण मी मार्ग काढतोय। 2100 रुपये कधी द्यायचे हा निर्णय मी योग्य वेळी घेईन, असेही अजितदादा म्हणाले। म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये कधी देतील हा सुद्धा निर्णय समोर घेणार आहे। आणि ही योजना कायमस्वरूपी आहे, 5 वर्ष तरी ही बंद होणार नाही, असं यांनी जाहीर केलेलं आहे। तर महिलांना काही दिवसानंतर 2100 रुपये सुद्धा महिलांना 2100 रुपये देण्यात येतील। याच्या काही नियम व अटी लागू होतील। त्याची नवीन काही अपडेट असेल तर मी लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या महिला भगिनींमध्ये शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। आणि ही गुड न्यूज आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी। तर आदिती तटकरे मॅडम, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर हे सगळे अतोनात प्रयत्न करत आहेत आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा 1500 रुपये येत आहेत। तर कोणत्या बहिणींना 2100 रुपये येतील आणि 2100 रुपयाची गरज आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच यूट्यूबवर सबस्क्राईब करा। भेटू तर मग अशीच एक नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।